पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनुबेनच्या सांगण्यावरून काकाजी मला जॉईंट व्हेंचर मधून काढून टाकणार, प्रोजेक्ट मधून काढून टाकणार मला, रितेश मेहताला। इतकं काय सोपं वाटलं काय? त्याला आपण काय रोडा आहे? हो रितेश मेहता छो रितेश मेहता। रितेश रितेश તમને ખબર છે એ અંગઠી કોણે दिली? તે મમ્મી म्हणाली की मामाने दिली, पण मला वाटतं ते जुनागड वाले मासीने दिली। हां नाही आठवत यार, मला नाही माहिती। रितेश सांग ना, बघ ना रितेश। अरे मला कसं माहिती असणार? माझ्या मगाचा ना ऑलरेडी ताप आहे। हे गिफ्ट देताना लेटर का नाही देत? म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं आणि माझ्या मगजला त्रास पण झाला नसता। लेटर 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 किंजू लेटर, यस। मारी मोरनी, मारी हिरनी, मारी बटरफ्लाई। तू बेस्ट छे, तू बेस्ट ऑफ बेस्ट आहे। नाही तू बेस्ट ऑफ बेस्ट ऑफ बेस्टेस्ट आहे किंजू, यस। अरे पण इथे मला अंगठी दिलेलं आठवत नाही, तू मी बेस्ट कशी झाली? तुझ्या मगजला एवढा टेन्शन घेते रे तू, त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या आयडिया सुचतात, माहितीये? आणि तू साधी किंजू नाही, तू मारी कविता छे, तू मारी कल्पना छे, तू मारी प्रेरणा छे। रितेश, कल्पना, कविता, प्रेरणा, तू तिघींना लव्ह लेटर लिहितोय माझ्या समोर, तीन मुलींना। तुला काय बेशरम लाज आहे की नाही? काकाजी तू बेस्ट नाही बेस्ट। अरे किंजू तसं नाही बाबा, तसं नाही खरंच। म्हणजे काय काय वेळेला तू अशी एकदम एवढा इंटेलिजन्स दाखवते ना, आणि एकदम असं कसं काय बोलू शकते? अरे कविता म्हणजे पोएम, कल्पना म्हणजे आयडिया, आणि प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन। हे तिन्ही तूच आहे माझ्यासाठी किंजू। म्हणजे आता बघ, त्या अनुबेनला ना तिची जागा दाखवून द्यायची वेळ आली। तर यशवर्धनला ना जे ट्रूथ आहे ना ते सांगायची वेळ आली किंजू। आता बघ काय होत। रितेश, सु बात करू छू, मी एवढी हुशार आहे? यस। रितेश, ते लेटर मला दाखव ना, काय लिहिलंय? बघ, अनुबेन मला रोड्यासारखं बाहेर काढणार काय? आता अनुबेनला स्वतःला पण कळणार नाही मी तिला कसं रोड्यासारखं बाहेर काढला ते। हा लेटर आहे ना, हे लेटर नाही, बॉम्ब आहे, बॉम्ब। अनुष्का हीच नेहा आहे? नेहा यशवर्धन चौधरी? वा रितेश वा, आ बेस्ट छे। या अनुबेन मुळे माझ्या रितेशच्या डोक्याला रोज ताप होतो, तो तरी संपेल। पण हे काय, एवढं सगळं लिहिलं, एवढा मगजला प्रेशर दिलं, पण क्रेडिट नाही घेणार माझा रितेश। फक्त गधा मेहनत काकाजी आणि त्या अनुबेनसाठी। पण हा सगळा ट्रूथ सांगायचा गेम कोणी केला हे कळणारच नाही। रितेश, हे गेले। यस, आता बघ तुझी माझी सगळी ड्रीम पुरी। यस माझी किंजू, आय लव्ह यू। आई, तू कुठेस? तुला मी दिसते का? आई, मला तुझी खूप आठवण येते। आई, ये ना लवकर खाली।
आई 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 मला तुझी साडी दिसली आई. अरे सॉरी काकू, ही नेहाची साडी आहे ना? आई आई थांब ना आई. मोठी आई तू. काकू, हे सगळं काय? तू अशी नेहाची साडी नेसून परीसाठी? हो रे, मला वाटलं की मी मोठी आई मला वाटलं माझी आई आहे. तू आईची साडी का नेसलीयस? तू मुद्दाम मला फसवतेस ना? तू दुसतेस. तू वाईट आहे. मला नाही बोलायचं तुझ्याशी. परी बच्चा, असं नाही बोलायचं. आपण बोलूया ना मोठ्या आईशी. नाही ग परी. नाही मी कट्टी तुझ्याशी. नाही मी कट्टी. परी कट्टी कट्टी कट्टी. परी परी काकू काकू नाही, मी परीला नाही सांभाळू शकत. मी तिच्यासाठी काहीच नाही करू शकत. आहे माझ्या हसण्याचा तरी काय फायदा. म्हणूनच मी आई नाही बनू शकले. हो ना देवा, कदाचित मी चांगली आई होऊ शकणार नाही म्हणूनच तू माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घेतलंस का? मग अजून एक काम कर, मलाही घेऊन जा माझ्या बाळाकडे, पण माझ्या नेहाला परत पाठव देवा. माझ्या परीला तिची गरज आहे. माझ्या परीला तिची गरज आहे. ती नाही राहू शकत तिच्या आईशिवाय देवा. नेहाला परत पाठव देवा. तुझी तळमळ मला कळतेय काकू, पण हे सगळं करून परीला नाही कळणार आहे. म्हणजे मी माझ्या अनुभवावरनं सांगतोय ग. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की जे मी भोगले, ज्या फेज मधनं मी गेलोय, त्या बिचारा माझ्या परीला भोगावं लागेल. आई बाबा गेले ना तेव्हा मी खूप लहान होतो. म्हणजे परीपेक्षा थोडाफार मोठा असेल, पण ते जेव्हा सकाळी निघाले ना तेव्हा मला प्रॉमिस करून गेले होते की यश, संध्याकाळी येताना ना तुझ्यासाठी एक मोठी सायकल घेऊन येऊ. मी दिवसभर वाट बघत बसलो त्यांची सायकलची, पण ते आलेच नाहीत. संध्याकाळी फक्त एक बातमी आली, त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. मला आजोबांनी येऊन सांगितलं की तुझे आई बाबा आता नाही येणार यश, नाही येणार. मी म्हटलं आता नाही तर नंतर येतील ना, नंतर कधीतरी तरी येतील. पण ते नाही आले. पण मी वाट बघायचं नाही सोडलं. मी वाट बघत राहिलो त्यांची. आजोबांना सांगायचो की आत्ताच्या आत्ता देवबाप्पाला फोन करा, त्याला सांगा माझ्या आई बाबांना इकडे पाठवायला. ते जर नाही आले ना तर मी नाही जेवणार, मी शाळेला नाही जाणार, मी काही नाही करणार. एकलकोंडा झालो होतो मी, चिडचिडा, हट्टी. आजोबा बिचारे, त्यांना कळतच नव्हतं की मुलाच्या आणि सुनेच्या जाण्याचं दुःख करायचं की मला सांभाळायचं. अर्थात त्यांनी मला सांभाळलं. खूप हट्टीपणा केला मी, खूप चिडचिडेपणा केला, पण त्यांनी सगळं सहन केलं. का माहितीये? कारण त्यांना माहिती होतं की वेळ, टाइम इज द ओनली सोल्युशन.
वेळ जसजसा पुढे जातो ना तसतशा आपण गोष्टी विसरायला लागतो आणि काही गोष्टी आपण स्वीकारायला लागतो, स्वतःला सावरायला लागतो. मी तेच केलं आणि आय एम शुअर परी पण तेच करेल. तिला फक्त थोडासा वेळ द्यायला हवा, तिची स्पेस द्यायला हवी. And she'll accept things. She'll have to. आणि माझा विश्वास आहे की नेहा घेईल सांभाळून. आणि आपण सगळे पण आहोतच. सो प्लीज तिला थोडासा वेळ दे आणि सावर स्वतःला. देवबाप्पाला फोन. हा, देवबाप्पाला फोन. हो. सो ॲज आय सेड रितेश, गुढीपाडवा हे आपलं टार्गेट आहे. ॲट एनी कॉस्ट गुढीपाडव्याला हॉस्पिटलचं भूमिपूजन झालंच पाहिजे. बरोबरची आहे, एकदम बरोबरची. नाही, कारण काय, हे हॉस्पिटल होणं हे चौधरींसाठी फार महत्वाचं. एकतर ती जागा फार महत्वाची आणि दुसरा महत्वाचा याचा उद्देश. नेहाच्या आठवणीत आपण हे हॉस्पिटल बांधतोय. सो आपण एक काम करूया, मी तुला म्हणालो तसं गुढीपाडवा टार्गेट ठेवूया. आधी 5 मजले कंप्लीट करूया, मग ऑपरेशनल सगळं सुरू होईल आणि मग सगळी कामं लाईनअप झाली की एक साधारण पुढच्या काही दिवसात आपल्या हातात येईल सगळं. ओके, मग काम कम्प्लिशन. राईट ठाकूरजी, ते लेटर खूपच इम्पॉर्टंट आहे. लेटर काय पण करून आताच डिलिव्हर व्हायला पाहिजे माझ्या समोर. एकदा का लेटर पोचला की मी सेफ. रितेश, तब्येत ठीक आहे ना? हा, तब्येत एकदम मस्त, फर्स्ट क्लास. नाही, लक्ष नाही म्हणून मला वाटलं काही प्रॉब्लेम आहे का? नाही ते काय आहे, मी ऐकतच होतो, एकदम फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐकत होतो. पण त्यावेळी माझा चेहरा तसा होता नाही. पण माझं लक्ष आहे एकदम, काय प्रॉब्लेमच नाही, वांधो नाही. आपण डिस्कस करत असलेला मुद्दा सांग, मी काय म्हणत होतो प्लीज. आता ते हे गुढीपाडवा. गुढीपाडवा फक्त सण लक्षात आहे, मी कशासाठी म्हणत होतो यार. रितेश प्लीज बी सिरियस, सांग मला. एक मिनिट, थोडा इम्पॉर्टंट फोन आहे. हा, एक्सक्यूज मी. पण आहे, लक्षात आहे माझ्या. कसा झेलतो यशाला, याच्याबरोबर काम करणं कठीण आहे. किंचू किंचू किंचू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. तुझ्या फोनमुळे वाचलो, तू वाचवलं मला किंचू, आय लव्ह यू. बरं रितेश, ते लेटर मिळालं का? अरे नाही, त्या लेटरची वाट बघतोय अजून. नाही मिळालं लेटर. मला वाटलं आतापर्यंत लेटर मिळालं असेल आणि सगळ्यांना कळलं असेल की ते लेटर तू लिहिलंयस. अरे मारी बायडी, पण ह्यांना कसं कळणार ते लेटर मी लिहिलंय म्हणून? अरे मारो भोला हस्बंड, मैं सब जानू छू. तू इतकं काम करतो आणि तुला क्रेडिट घ्यायची सवय नाही. मग मी काय केलं माहिती का? चिंता नाही, तुझं ते लेटर मी बघितलं आणि त्याच्यावर तुझं मोठ्या अक्षरात नाव लिहिलं. तू माझं नाव, तू काय काकाकडून माझा गेम करायची सुपारी घेतली काय किंचू? आता आता तुझ्या भोळ्या शंकरला भेटायचं ना, हय्यामती आहे. आता समशानमध्ये ये डायरेक्ट, कळलं? कधी कधी वाटतं ना तू माझी पत्नी नाही, दुश्मन आहे, दुश्मन. बेअक्कल. फोन ठेव, ठेव. एक्सक्यूज मी. येस सर. ऍक्च्युली हे लेटर कसलं आहे माहित नाही सर, आत्ताच आलंय. आपण हून जाणूच ने, ते माझंच आहे, म्हणजे मीच लिहिलेलं आहे ते इकडे. नाही सर, मी हे असं तुम्हाला नाही देऊ शकत, मला आधी सरांना दाखवावं लागेल. अरे नाही नाही नाही, त्याचा काय वांधो नाही. कुरिअर स्लो आहे ने. मी स्वतः आला तरी लेटर आलं नव्हतं, आता आलं ना, आता त्याची काय गरज नाही. नाही सर, नाही. ते ना मला लेटर तर नाही सर, मी नाही. अरे काय, एक मिनिट, काय चाललंय राहुल? नाही, ते ऍक्च्युली मी त्यांना एक लेटर पोस्ट करायला सांगत होतो माझ्याकडून, माझं पर्सनल थोडं. नाही सर, हे खोटं बोलतायत. हे लेटर आत्ताच आलं, मी कॅबिन मध्ये दाखवायलाच येत होतो, पण हे खेचून घेऊ लागले सर, आणि मी देत नव्हतो तर खेचून. अरे हा खोटं बोलतो समीर भाई. एक मिनिट, लेट मी सी. मला बघू द्या काय ते तुझा राहुल. अरे समीर भाई, जेव्हा दे. अरे अरे मी बघतो ना.
हे काय रितेश मेहता? मगापासून मी इथे कामाचं बोलतोय आणि तू जे काही हो हो नाही नाही माझं लक्ष इथे वगैरे करतोस ते ह्याची वाट पाहतोस ना? रितेश, मगापासून तू ह्या लेटरची वाट पाहतोस, हो की नाही? हो. मूर्ख आहेस का तू? मी इथे मगापासून कामाचं बडबडतोय, वेडा आहे मी, कॉमेडी करतोय. सरळ सरळ मार्गाने तुम्हाला बिझनेस करता येत नाही म्हणून तुम्ही असं आडमार्गाने वागता? ही पद्धत आहे तुमची? आणि तुला काय वाटलं चौधरी इतके मूर्ख आहेत की आम्हाला कळणार नाही? मी तुला आता ह्या क्षणाला सांगतो, चौधरी आणि मेहता मधलं हे जॉईंट व्हेंचर आत्ताच्या आत्ता कॅन्सल, डील कॅन्सल. इथून पुढे आपण कधीही काम करणार नाही. नको रे कॅन्सल करू समीर भाई. करू नको नाही, मी ते कॅन्सल केलंय रितेश. आणि मी केलंय. यशवर्धन आणि आजोबा दोघे मला काही म्हणू शकणार नाहीत कारण माझं कारण व्हॅलिड आहे. हे असं वागतो तुम्ही? ऐक नाही समीर भाई, ते तेवढं डील कॅन्सल करू नको नाही प्लीज. हा नाही म्हणजे डील कॅन्सल झालं तर माझं जगण्याचं लायसन पण जाईल नाही. ते काकाची मला जीवानीशी प्लीज नको. हा प्लीज प्लीज. म्हणजे हे डील कॅन्सल झालं आणि हे लेटरचं पण काकाची ना कळलं तर खरंच जीव घेतील ना माझा. समीर भाई, माझी वाईफ किंचल प्रेग्नंटची आहे समीर भाई. ती प्रेग्नंटची आहे. ते आता मी मेलो, माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या बाळाकडे तिच्याकडे कोण बघेल? हा अरे ऐक ना समीर भाई, मी प्लीज प्लीज ते डील तेवढं. काय बोलतोस तू रितेश? लोकांच्या भावनांशी खेळतोस तू आणि तू सांगतोस वाईफ प्रेग्नंट आहे? युसलेस, रुथलेस. तुम्हाला भावनांची काही किंमत आहे का मूर्ख माणसा? जगूनही मरणी आता काय असतात माहितीये तुला? एकदा त्या नेहाच्या मुलीकडे बघ, 5 वर्षाचं वय तिचं फक्त. एकदा यशच्या डोळ्यात बघतो कसा जगतोय ते बघ. स्वतःच्या आयुष्याची घडी आता कुठे तो बसवतोय आणि तू ही अशी मस्करी करून विस्कटतोयस. ते मस्करी नाही समीर भाई. गप्पा बस. खरंच लाज नाही वाटत रितेश तुम्हाला हे असं करताना? तो ऍक्सिडेंटचा दिवस जरी आठवला ना, अंगावरती काटा येतो आमच्या. या सगळ्यातनं यश, परी, आम्ही सगळे आता सावरू पाहतो आणि तू हे. मला काही बोलायचं नाही, तू आता इथून चालता हो बस. सॉरी पण हे काय काकाजीनं सांगू नको. तुला माझ्या बाळाची कसम आहे समीर भाई. बाळ आउट. समीरचा फोन. काय झालं असेल? परी तर परी असेल ना? हॅलो हॅलो समीर, काय झालं? का फोन केला? म्हणजे परी बरी आहे ना? नाही नाही, परी बरी आहे. थँक गॉड. मला तू असा अचानक फोन केला म्हणून कळलं नाही. तुझा सहजच फोन केला होता ना? अनुष्का, मला तुझ्याशी रितेश बद्दल थोडं बोलायचं. रितेश बहन बद्दल? काय? रितेश आज इथे ऑफिस मध्ये आला होता. मग काय झालं का तिथे? डील वरून काही? नाही, डील वरून नाही, पण त्याने एक फार मोठा गोंधळ घालून ठेवलाय. अनुष्का, त्याचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये, पटलेलं नाहीये आणि मला फार राग आलाय त्याचा. समीर, काय घोळ घालून ठेवला त्यांनी? जाऊ दे, ऐक ना, बेटर तू त्याला विचारा. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की इथून पुढे तू असं काहीही करणार नाही याची काळजी त्याला घ्यायला सांग. कारण ते त्यालाही महागात पडेल आणि ते तुलाही निस्तरणं खूप कठीण जाईल. समीर, अरे काय झालंय मला सांग ना नीट. अनुष्का, मी म्हणलं ना, तू प्लीज त्याला विचारा. ओके, बाय. समीर खूप टेन्शन मध्ये वाटत होता. काय झालं असेल? रितेश भाईंनी काय सांगितलं असेल असं?